बाबासाहेब पाटलांनी अजब विधान केलंय। आम्हाला निवडून यायचंय, त्यामुळे निवडणुकीत आम्ही काहीतरी आश्वासन देतो असं अजब विधान पाटलांनी केलंय। लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय असंही यावेळी बाबासाहेब पाटील म्हणाले। त्यांच्या या वक्तव्यानं आता वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय, आम्हाला निवडून यायचे पण तुम्हाला काहीतरी निवडणुकीत आश्वासन देतो। लोकांनी ठरवायला पाहिजे अगोदर काय मागायचंय। एखाद्या गावामध्ये निवडणुकीत आदिल भाईसारखा माणूस गेला आणि लोकांना सांगितले की आमच्या गावाला नदी येऊन देईल, त्याला आम्ही मतदान करणार। त्याने काय मागा ठरव ना। अनिल भाईदास म्हणे आजची वेळ हल्ल्याच्या नदी देऊन टाकतो तुला। म्हणून मित्रांनो, मागणाऱ्यांनी काय मागावं ते ठरवावं। निवडणुकीत आम्हाला निवडून यायचे पण आम्ही देखील आश्वासन देतो। या सगळ्या गोष्टीचा आपण विचार करायला पाहिजे। शेतकरी नेते राजू शेट्टी सध्या आपल्या सोबत आहेत। राजू शेट्टी जी सहकार मंत्री आहेत राज्याचे, पण आता कर्जमाफीचा नाद लागलाय असं वक्तव्य करतायत। आपली प्रतिक्रिया। बाबासाहेब पाटील हे ग्रामीण भागातून निवडून येणारे नेते आहेत। लातूर सारख्या दुष्काळी भागातून येतात। तिथल्या शेतकऱ्यांची परिस्थिती त्यांना माहिती आहे। आत्महत्या सगळ्यात जास्त मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या होत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये बाबासाहेबांच्या सारखे मंत्री जर बोलायला लागले, ज्यांच्याकडे सहकार खातं आहे, म्हणजे कर्ज खात्याशी निगडीत असणारं हे खातं आहे, आणि ते जर बोलत असतील की शेतकऱ्यांना नाद लागलाय कर्जमाफीचा, शेतकरी आम्ही निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी असे आश्वासन देतो, म्हणजे हा निर्लज्जपणाचा कळस झालेला आहे। मुळामध्ये शेतकरी कर्जबाजारी का झाला तर सरकारच्या धोरणामुळे झाला। 9,500 क्विंटलनं विकणारा सोयाबीन आज 3800 आणि 3900 रुपये क्विंटलनं विकायला लागलेला आहे। उत्पादन खर्च मात्र वाढत चाललेला आहे आणि मग खर्च जास्त आणि उत्पन्न कमी, ह्या जो अनिष्ट दुरावा त्याच्या बॅलन्स शीटला तयार होतो, त्याच्यामुळे तो कर्जबाजारी होतो। आणि मग अशा परिस्थितीमध्ये त्या शेतकऱ्याची चेष्टा करण्याच्या ऐवजी वस्तुस्थिती समजून घ्यावी। केंद्र सरकारचं धोरण कुठं चुकलंय, एक जबाबदार मंत्री म्हणून केंद्रामध्ये जाऊन बसलं पाहिजे की तुमच्या ह्या शेतीमालाच्या आयात निर्यातीच्या धोरणामुळे माझा शेतकरी गोट्यात यायला लागलाय, कर्जबाजारी व्हायला लागलाय, हे सांगायचं राहिलं बाजूला। शेतकऱ्यांची जर थट्टा करत असतील, तुम्हाला कर्जमाफी मागायचा नाद लागलाय असं म्हणत असेल, तर हा सरळ सरळ निर्लज्जपणाचा कळस आहे। पण राजू शेट्टीजी, एकंदरीतच सध्या सरकारमध्ये जे कृषी क्षेत्राशी निगडीत मंत्री आहेत ते अत्यंत असंवेदनशील आहेत असं म्हणायचं का? आधी माणिकराव कोकाटेंची विधानं, त्यांचा व्हिडिओ, त्यानंतर आता सहकार क्षेत्राशी संबंधित मंत्री अशा पद्धतीची विधानं करतात। असंवेदनशीलतेचा कळस आहे हा। 100% असंवेदनशीलतेचा कळस आहे। सध्या परिस्थिती काय आहे राज्यामध्ये, शेतकरी अतिवृष्टीमुळे ओल्या दुष्काळाला तोंड देतोय। खरीप तोंडावर आहे, खरीपाची पेरणी करायला त्याच्याकडे पैसे नाहीत, बियाणं नाहीत, खतं नाहीत। अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याच्या दुकऱ्या नसवर बोट ठेवून त्याला अशा प्रकारचे डिवचणं म्हणजे असंवेदनशील म्हणा